छान आहे विषय. फॅमिली, न्यूक्लिअर और जॉइंट? एकत्र कुटुंब की विभक्त कुटुंब? ओह, न्यूक्लियर और जॉइंट सिंपल टॉपिक है. ये तो मेरे बाएं हाथ का खेल है. ओके, सो कोण येत आहे काउंटरला? ऋषी सर, मे आय सजेस्ट समथिंग? माझा ओपोनेंट मीच डिसाइड करणार. दॅट्स नॉट हाऊ इट वर्क्स अनिका. सगळ्यांना फेअर चान्स मिळाला पाहिजे. सर, वाय नॉट? आय मीन, आता बघा, मी चिठ्ठी चूज केली, सगळ्यांना आता टॉपिक कळलेला आहे. सो वाय नॉट मीच डिसाइड करेल माझ्या अगेन्स्ट कोण आहे वर्दी लढण्यासारखं, तेवढं हुशार कोण आहे. करू द्या ना चूज. पण तू निवडलेल्या स्टुडंटला तुझ्याबरोबर डिबेट करायचं नसेल तर आपल्याला वेगळा स्टुडंट चूज करायला लागेल. फाईन विथ इट. सो माय ओपोनेंट वुड बी, ऑफ कोर्स, यू कमळी. मला माहित होतं तू माझंच नाव घेणार आणि मला बी लई मज्जा येणार आहे आयुष्यावर तुझ्या संग बोलताना. ओके इडियट, बघूया. चला, अनिका विल गो फर्स्ट. ओके, सो द टॉपिक आय स्पीक ऑन इज न्यूक्लियर फॅमिली. न्यूक्लियर फॅमिली म्हणजे माइंड युअर ओन बिझनेसवाला ॲटिट्यूड. पर्सनली मला हा ॲटिट्यूड खूप आवडतो. न्यूक्लियर फॅमिली मीन्स फ्रीडम, इंडिपेंडन्स. न्यूक्लियर फॅमिली ना हे खूप सॉर्टेड प्रकार आहे. म्हणजे या फॅमिलीमध्ये रिलेटिव्हचं इंटरफेरन्स नसतं. त्याच्यानंतर ते ओल्ड आजी आजोबा नसतात, त्यांच्या जनरेशनचं गोष्टी आपल्यासोबत कम्पेअर करायला. आणि मुळात सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आपले ओपिनियन मध्ये मध्ये घुसवणारे सिबलिंग्स म्हणजे ब्रदर सिस्टर नसतात. यू आर ऑन युअर ओन, मी अँड ओनली मी. आणि आई बाबा पण तुमच्या मध्ये मध्ये काही करत नाही, तुम्हाला जज करत नाही, तुम्हाला फोर्स करत नाही. ते त्यांच्या लाईफमध्ये बिझी आहे, तुम्ही तुमच्या लाईफमध्ये बिझी आहे. सो नो वन इज फोर्सिंग यू अँड यू आर ऑन युअर ओन. सो इट्स सॉर्टेड, राईट? म्हणजे फ्रीडम आहे, असं कोणाला नाही आवडणार. आणि त्यातून तुम्ही मॅरिड असाल तर न्यूक्लियर फॅमिलीमध्ये ती कटकट करणारी, सगळ्या गोष्टीला पोक करणारी, अडवणारी, हे नको करू, ते नको करू, हे नको घालू, ते नको घालू, हे करणारी ती मदर इन लॉ नसेल. आय मीन, नवऱ्याचे आईबाबा जरी असतील तरी ते सेपरेट हाऊसमध्ये राहतील, तुम्ही सेपरेट हाऊसमध्ये राहा. तुमच्या संसारात ते मध्ये मध्ये करणार नाही. सो इट्स सॉर्टेड अगेन. आणि मग तुम्ही आणि तुमचा पार्टनर, तुम्हीच सगळे डिसिजन घ्यायचे. कोणी मध्ये मध्ये इंटरफेअर नाही करणार. आणि तुम्ही आपापल्या लाईफमध्ये खुश असाल, कोणी तुम्हाला जज नाही करत आहे, तुमच्यावर कुठली रिस्पॉन्सिबिलिटी नाही आहे. सो न्यूक्लियर फॅमिली इज द बेस्ट. मी तर लग्नानंतर न्यूक्लियर फॅमिलीज प्रिफर करणार आहे. ऋषी सर, आय वुड लाईक टू नो, लग्नानंतर तुम्हाला पण न्यूक्लियर फॅमिलीज आवडेल का? तुझं डिबेट सेशन कमळी बरोबर आहे. आय एम नॉट हिअर टू गिव्ह माय पर्सनल ओपिनियन्स. कॅरी ऑन. ओके, सो मला न्यूक्लियर फॅमिलीच आवडेल. मी तर माझ्या लग्नानंतर माझ्या पार्टनरसोबत वेगळ्या बंगलोमध्येच राहीन. आणि तसं पण कोणाला हवंय 24/7 CCTV, त्या सासरू आणि नांदण आणि दीडचं, ते कोणाला सगळ्यांचं जजमेंट आणि ओपिनियन्स हवेत, राईट? कोण राहील यांच्यासोबत? ओ गॉड, मी तर हा बोज कधीच नाही घेऊ शकत. अनिका, ते सासू सासरे, दीर नणंद असं असतंय. वडेवा, तुला माझा पॉईंट कळाला ना? आणि इन शॉर्ट माझा पॉईंट हाच आहे की मला न्यूक्लियर फॅमिली हीच बेस्ट वाटते. आय मीन, का या सगळ्यांचे ओपिनियन सगळं जायचं आहे? तुझ्याही फॅमिलीमध्ये अडचण नको आणि माझ्याही फॅमिलीची अडचण नको. वाय? लाईक, वाय डू वी नीड देअर ओपिनियन? आणि लाईफमध्ये त्यांच्या जजमेंटसोबत, त्यांच्या ओपिनियनसोबत का चालायचं आहे? मी आणि माझा नवरा बघून घेऊ. तुम्ही आमच्या संसारात मध्ये मध्ये करू नका. मला नको आहे तुमचं इंटरफेरन्स, दॅट्स इट. आणि तसं पण याला फ्रीडम बोलतात का? सतत माझ्या आणि माझ्या नवऱ्याच्या संसाराच्या मध्ये मध्ये यायचं, काहीतरी तुमचे ओपिनियन द्यायचे? नो, मी सहन नाही करणार. दॅट्स वाय न्यूक्लियर फॅमिली इज द बेस्ट. मी, माय सेल्फ, मी, जस्ट मी ऑन माय ओन.
हेच मला आवडतं. सो ईस्ट और वेस्ट, न्यूक्लियर फॅमिली इज द बेस्ट. ए मान काय हलवताय? बोला ना माझ्यासोबत. ईस्ट और वेस्ट, न्यूक्लियर फॅमिली इज द बेस्ट. ओके ओके कमळी, युअर टर्न. ते म्हणतात ना, ज्याला जे मिळते त्याला त्याची किंमत नसते. ते खरंच आहे बघा. अनिका म्हणली तिला न्यूक्लियर म्हणजेच विभक्त फॅमिली आवडते. अनिका, तू एक गोष्ट विसरतेस. तू लई नशीबवान आहेस का तुझ्या घरी आई वडील आजी आजोबा सगळे आहेत. भरलेलं कुटुंब मिळालंय तुला. आणि तुला अप्रूप आहे स्वातंत्र्य आणि एकटं राहण्यात. बघा की काय गंमत आहे. इथं आमच्यासारखी पोरं कुटुंब मिळावं माणसं मिळावं म्हणून घुटमळतात. मी तर म्हणतो कुटुंब विभक्त असो नाहीतर एकत्र, कुटुंब असणं लय महत्वाचं असतं. आता त्यात प्रत्येक जण म्हटल्यावरती वादविवाद होणार, प्रत्येकाचे विचार वेगळे असणार. असं असलं तरी त्या कुटुंबाचं मन एक असलं पाहिजे. एकमेकांना सांभाळून घेणं, समजून घेणं, काळजी घेणं, हे जिथं असतंय त्याला कुटुंब म्हणतात. आता बघा की आपल्या वर्गातले किती पोरं पोरी आहेत जे त्यांच्या फॅमिली सोबत राहतात. आणि मग आहे आमच्यासारखे जे 500-600 किलोमीटर लांब राहतात आपल्या फॅमिलीपासून हॉस्टेलवर. अहो रोज मेसच्या दादा आणि मावशीच्या हातचं जेवण जेवताना आईच्या हातची चव आठवते. काय चुकलं, काय चूक भूल झाली तर आईनं दिलेलं धपाटा आठवतोय. काय गोंधळल्यासारखं झालं समजलं नाही खरं आबा आठवते. कारण त्यांच्या आयुष्यातले अनुभव तर आपल्याला कामाला येतात की नाही. मनात काय घालमेल असेल किंवा मन भरलेलं असेल ते मोकळं करायचं असेल तर बहीण भाऊ नाही मिळालं मला. ज्याला ढवळाढवळ म्हणताय की नाही ते मला आपुलकी आणि प्रेम असं वाटतं. अहो प्रत्येक नात्याची एक वेगळीच गोडी आहे. आपल्या आयुष्यातलं प्रत्येक नातं आपल्या जडणघडणीत एक मोलाचा वाटा उचलत असतं. आणि म्हणूनच मला वाटतं की एकत्र कुटुंब लई भारी आहे. आपल्याला आपल्यापेक्षा मोठ्यांचा आशीर्वाद लागतोय. आपल्या मतांना सहमत करणारी आपली आई बी लागते आणि आपल्याला आदर्श मानणारे आपले लहान बहीण भाऊ बी आपल्याला लागतात. तरच तर जगण्याची मजा आहे की नाही. आपण ज्याला स्वातंत्र्य म्हणतो ते खरं स्वातंत्र्य आहे का स्वैराचार आहे हे सांगायला आपल्या कुटुंबाचं आपल्यावरती बंधन असणं लय गरजेचं असतं. एकमेकांच्या गरजेला पडणारा, एकमेकांच्या सुखदुःखात साथ देणारा समाज घडवायचा तर तो एक असा कुटुंब झाला पाहिजे. आणि म्हणूनच मला वाटतं एकत्र कुटुंब हे लई महत्वाचं असतं. आणि ह्याची सुरुवात आपण आपल्या एकत्र कुटुंबापासून केली पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणूनच एकत्र कुटुंब लई महत्वाचं आहे. धन्यवाद.